काय झाला या गो बघतो नाही गोष्टी म्हणून माझा जीव झाला पेटतो तू बाहेर मरतोस ना मर ना तिकडे आणखीन काय इकडे असं चौकोन करूया काय करू नको फायनली सत्यनारायणाच्या पूजेचं मकर कंप्लीट वर्क इज डन. मी बनवलेलं स्वस्तिक थोडं क्रॉस होतं म्हणजे त्याला क्रॉस पडतो. त्याला लाइटिंगची तोरणं वगैरे लावलेली आहे. पलटन बघायचं डन. नारिकेलफलं समर्पयामि. नंतर ये जेवण कशा नैवेद्य देवाचं पाठ मागे घे मग वस्तू बाबा श्री बाराबा जगन्नाथ महाराज आपले संदेश केसरकर यांनी आपली आज सत्यनारायणाची महापूजा आरंभ केलेली आहे. त्यानिमित्ताने तुम्हाला आपल्या आठवणीचं निमंत्रणाचं श्रीफळ ठेवलेलं आहे. ते मान्य करून घ्या आणि त्यांच्या या कार्यात कोणतेही विघ्न येतात निर्विघ्नपणे पार पाडून जाणे सर्व प्रकारे सांभाळतात. तसेच त्याप्रमाणे कुळाचार्य महाराज आपले संदेश केसरकर यांनी आज सत्यनारायणाची महापूजा आरंभ केलेली आहे. त्यानिमित्ताने आपली आठवण म्हणून निमंत्रणाचा श्रीफळ आणि विडा ठेवलेला आहे. तो आपला मान्य करून घ्या. त्यांच्या कार्यात उपस्थित राहून त्यांना आपलं वरदस्त ठेवून त्यांचं आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडून जाणे सर्व प्रकारे सांभाळतात. त्याचप्रमाणे ठिकाणी महापुरुषा संदेश केसरकर यांनी आज सत्यनारायणाची महापूजा आरंभ केलेली आहे. त्यानिमित्ताने निमंत्रणाचं श्रीफळ ठेवलेलं आहे. त्यातले मान्य करून घ्या. त्यांच्या कार्यात उपस्थित राहून त्यांना आपलं वरदस्त ठेवून त्यांचं आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडून जाणे सर्व कार्य सांभाळतात. त्याचप्रमाणे विरामय आसरा तुम्हाला आपले 7 पानं ठेवलेले आहेत, हळदपिंजर ठेवलेले आहेत. ते आपले मान्य करून घ्या. या कार्यास उपस्थित राहून त्यांना संदेश केसरकर यांना आशीर्वाद देऊन त्यांचं कार्य निर्विघ्नपणे पार पाडून देण्यास सर्व प्रकारे सांभाळतात. तसेच श्री भारतीय देवता आपले संदेश केसरकर यांनी सत्यनारायणाची महापूजा आरंभ केली आहे. त्यानिमित्ताने मला आपला विडा ठेवलेला आहे. तो मान्य करून घ्या आणि त्यांच्या कार्यात उपस्थित राहून त्यांना आपला वरदस्त देऊन त्यांचं आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडून देणे सर्व कार्य सांभाळतात. मंगलमूर्ती मोठ्या सगळ्याकडे बघू बाबा खाली खाली
नमस्तु सूर्यकोशेकदन्तस्य कपिलकुलकर्णकालमोदृशमित्रगणाधिकालमृगनिर्गणाध्यक्षपालचन्द्रगणाध्यक्षतानि नामानि यः पठितुन्यादपि विद्यारम्भे संग्रामे विघ्नसञ्जाते शुक्लां वरदं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तिः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति निशा मङ्गलम् येषां हृदयस्तु भगवान् मङ्गलायतनं हरि तदेव लग्नं सुरेन्द्रदेव ताराबलं चन्द्रबलदेव विद्याबलं जयबलदेव लक्ष्मीपते देवीस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां राजा येषां हिन्दीवरश्यामं जनार्दनाय सुरासुरैः सर्वगणाधिपते सर्वे सर्वकार्येषु देवादिशङ्करजनार्दनाश्री प्रवर्तमानस्य विष्णुपदे श्रीश्वेतवराकल्पे भरतवर्षे वर्धखण्डजम्बुदिवेदण्डकारण्यदेशगोदावर्याः शालिवाहनशिके शुभगुप्तनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षावतो भाद्रपदमासे षष्ठ्यां दिनौ शुक्लपक्षे नक्षत्रे आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि मनस्थित मनोकामना सत्यनारायण धनवान षोडशोपचार पूजन अहम करिष्ये तुमच्याक्षर पाण्यावर सोडून देता 17 पाणी सोडून महागणपती पूजनांचे करिष्ये कलश घंटादी पूजनांचे करिष्ये वरुणादी देवता स्थापनाय कलश समापनं करिष्ये पत्रकुंड महाकाय श्रीमन्महागणाधिपते आवाहनार्थे महागणाधिपते आसनार्थे अक्षतां समर्पयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः पाणी ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः पादिहो पाद्यं समर्पयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः हस्त्यो अर्घ्यं समर्पयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः आचमनीयं समर्पयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः स्नानेयं समर्पयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः सुप्रतिष्ठिताः सन्तु ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः वस्त्रोपचारे कार्पासवस्त्रं समर्पयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः यज्ञो उपवितांते अक्षतांते ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः यत्परितांते पाणिसोड उपयज्ञो उपवितांते आचमनीयं समर्पयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः गन्धनम् ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः बृहत्पिञ्जरगन्धः बुद्धे नमः सिद्धे नमः हरिद्रा कुङ्कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः समर्पयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः यदाविधोषकालो पुष्पाणि समर्पयामि प्रसन्नपूजार्थे शुभाङ्कुरान् समर्पयामि उमापुत्राय महाबिल्वपत्रं समर्पयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः दर्शयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः दीपं दर्शयामि ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः गुळ खोबरं ठेवलेलं आहे त्याच्यावरती पाणी ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः नैवेद्यार्थे भातजलं समर्पयामि प्राणाय नमः अपानाय नमः गणाय नमः उदाराय नमः समानाय नमः सुमणे नमः नैवेद्यमध्ये प्रकाशनादिवाणीं समर्पयामि इति उपाय हातावरून सामन्यात पाणी सोडा उत्तराभोजनं समर्पयामि हस्तरक्षादनं समर्पयामि उपरक्षादनं समर्पयामी करोद्वटनार्थे पुष्पसायन चन्दनं समर्पयामि
ते पिशवीतले सुपारे रे. स्वाहा श्रीमन्महागणाधिपते नमः. उपवासार्थे पूगी गणतांबूलं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वाहा श्रीमन्महागणाधिपते नागी नारायण ओम भूर्भुवः स्वाहा श्रीमन्महागणाधिपते नमः. फलार्थे महानारदं महाबलं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वाहा श्रीमन्महागणाधिपते नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वाहा श्रीमन्महागणाधिपते नमः. मंत्राक्षतां समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वाहा श्रीमन्महागणाधिपते नमः. मंत्राक्षतां समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वाहा श्रीमन्महागणाधिपते नमः. नमस्कारं समर्पयामि. कार्यं निषिद्धमायन्तु प्रसन्नते रात्रि विघ्नविनाशमयन्तु सर्वाणि सुरनायक. ओम भूर्भुवः स्वाहा श्रीमन्महागणाधिपते नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. अनेन उदं पंचोपचारपूजनेन श्री सद्बुद्धिदाता विघ्नहर्ता महागणपति प्रियन्ता कलशस्वरूपे विष्णुकण्ठे समाहितः मूले तत्त्वस्वरूपा मध्ये मातृगुणानुता क्षोभिसागरासने सप्तदिवासुरा रूपेण सामवेदः अङ्गैश्चितासने कलशं समाहिताः आयं पूजागं प्रत्यक्षकारकाः गोदावरी सरस्वती जगते सिंहनागरी जले अस्मिन् सन्निधितो कलशाय नमः. सर्वोपचाराणि गन्धानि समर्पयामि. घंटे बड़े कोई पानी लगा आगमनार्थं देवानां गमनार्थमेश्वरं पूर्वे वैलाभं देवतावान् लक्ष्मीं घण्टिकां नमः. सर्वोपचाराणि गन्धानि समर्पयामि. भोदीपं ब्रह्मरूपसं ज्योतिषां प्रभूया आरोग्यं देहि पुत्रास्य सर्वादाशुरस्मै दीपदेवताभ्यो नमः. सर्वोपचाराणि गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. यावत् पूजा समाप्तिः स्यात् तावत् सुस्थिरो दीपदेवताभ्यो नमः. हरिद्राभ्यो सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. अपवित्र पूजवा सर्वमस्तं पूजवा यस्मिन् पूजनाक्षस भायदर्शनसुति पूजाद्रव्याणि सम्पूर्ण आत्मानंद प्रोक्षेत. कलशस्वरूपे विष्णुकण्ठे समाहितः मूले तत्त्वस्वरूपा मध्ये मातुं गणासुता क्षोभिसागरासने सप्तदीपासुन्दरा ऋग्वेदोत्तरयजुर्वेद सामवेदः अङ्गैश्च सहिता सर्वे कलशन्तु समासिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिवेदा आयं देवपूजार्थं प्रत्यक्षकारकाः गङ्गे नर्मदे सिंहपार्वती बलश्रीसंयोगे कलशाय नमो नमः. सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. कलशाय नमो नमः. सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. बिल्वपत्रं समर्पयामि. तुलसीदलपत्रं समर्पयामि. कलशाय नमो नमः. कलशाय नमो नमः. कलशाय नमो नमः. काश्मीर समर्पयामि. प्राणाय नमः. बाणाय नमः. व्यानाय नमः. उदाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. प्राणाय नमः. बाणाय नमः. व्यानाय नमः. उदाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. तीन पर हाथ समर्पयामि. पुष्पसायन चंद्रम समर्पयामि. उपवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि. कलशाय नमो नमः. नमस्कारान् समर्पयामि. पाशहस्तञ्जवनं यातसाम्प्रतीश्वरम् अपां प्रतिमन्ये देवं कुम्भकरवालं वरदाय नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. अनेन पंचोपचारपूजनं कलशाय प्रियन्ताम. वरती घ्या. वरती सुपारी ठेवली अस्मिन् पूगी चंद्राय मावायामि. अग्ने अग्निमावायामि. मावायामि. 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 वायुवे वायुमावायामि. सोमाय नमः. सोममावायामि. ईशानाय नमः. ईशानमावायामि. युतिये नमः. युतिमावायामि. चित्रबालाय नमः. चित्रबालमावायामि. गणपतये नमः. गणपतिमावायामि. सूर्याय नमः. सूर्यमावायामि. सोमाय नमः. सोममावायामि. भौमाय नमः. भौममावायामि.
समर्पयामि बृहस्पति वरुणा देवायोदाभ्यो नमः आवाहनादिक्षिणान् वरुणा देवायोदाभ्यो नमः आशनार्थे रक्षितान् समर्पयामि वरुणा देवायोदाभ्यो नमो नमः वरुणा देवायोदाभ्यो नमः पाद्यो पाद्यो समर्पयामि हस्तयो अर्घ्यं समर्पयामि वरुणा देवायोदाभ्यो नमः आचमनीयं समर्पयामि वरुणा देवायोदाभ्यो नमः स्नानीयं समर्पयामि वरुणा देवायोदाभ्यो नमो नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि वरुणा देवायोदाभ्यो नमो नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि दुर्वाङ्कुरांश समर्पयामि वरुणा देवायोदाभ्यो नमो नमः वरुणा देवायोदाभ्यो नमो नमः धूपं समर्पयामि वरुणा देवायोदाभ्यो नमो नमः धूपं दर्शयामि वरुणा देवायोदाभ्यो नमो नमः वरुणा देवायोदाभ्यो नमो नमः नैवेद्यादि फलहार नैवेद्यं समर्पयामि प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यमग्रहकार्यं समर्पयामि प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः तीन पाय हातावरून ताम्रत उत्तरापूजनं समर्पयामि हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामि वरुणा देवायोदाभ्यो नमः नरोद्वर्तनार्थे पुष्पसायन चन्दनं समर्पयामि वरुणा देवायोदाभ्यो नमः मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि वरुणा देवायोदाभ्यो नमः प्रार्थनापूर्वनमस्कारान् समर्पयामि वरुणा देवायोदा प्रियन्ताम कृष्णाची मूर्ती समोर घे समोर घ्या ती कामं जरा लोकनाथं लोकेशं कौस्तुभावर्णं हरिं नीलवर्णं पीतवासं श्रीवस्त्रपुञ्जं गोविन्दं गोकुलालं ब्रह्माण्डं इति श्रीलक्ष्मीसहिते सत्यनारायण दयामि आगच्छति तेजोराशिजगते क्रियामाणमया पूजापुराणसुरतमः श्री सत्यनारायण नागाय परिवाराय नमः आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि दानार्पणसमागतं कार्तस्वरूपिणम् आसनं देवदेवशं पृष्ठतं प्रदेशां श्री सत्यनारायण नागाय परिवाराय नमः आसनार्थे अक्षतान् समर्पयामि पाद्यं द्वाणेश सरक्षेमसमर्पणो भक्त्या समर्पितं देवदेवनाथं भोजते श्री सत्यनारायण नागाय परिवाराय नमः पाद्यो पाद्यं समर्पयामि कर्पूरैला समायुक्तं सुगन्धिद्रव्ययुक्तं गन्धोदकमयायुक्तं स्नानादं देवतां श्री सत्यनारायण नागाय परिवाराय नमः गन्धोदकस्नानं समर्पयामि पाद्यं द्वाणेश सरक्षेमसमर्पणो भक्त्या समर्पितं देवलोकनाथं श्री सत्यनारायण नागाय परिवाराय नमः स्नानीयं समर्पयामि समर्पयामि कामधेनु समुद्भूतं देवर्षि पितृबुद्धं वयोददामि देवेश स्नानादं पंचम श्री सत्यनारायण नागाय परिवाराय नमः वयस्नानं समर्पयामि साधुपद वयस्नानानन्तरं उद्बोधकस्नानं समर्पयामि पंचम चंद्रमंडलप्रकाशं सर्वदेवं प्रेम नदी स्नानादं च प्रयच्छामि प्राणपरमेश्वर श्री सत्यनारायण नागाय परिवाराय नमः दधि स्नानं समर्पयामि दधि स्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि पंचम
अज्यम सुराणामारम अज्यम यज्ञ प्रतिष्ठिताम अज्यम पवित्र परम स्नानांतम कुदगिदाम श्री सत्यनारायण संघाच्या परिवारांना भूतस्नानं समर्पयामि भूतस्नानांतरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि सर्वशक्ती समुत्पन्न पीयूष सदृशं मधु स्नानासंध्येश्वर श्री सत्यनारायण संघाच्या परिवारांना भूतस्नानं समर्पयामि भूतस्नानांतरं शुद्धोदकस्नानं श्री सत्यनारायण संघाच्या परिवारांना शर्करा स्नानं समर्पयामि शर्करा स्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि श्री सत्यनारायण संघाच्या परिवाराय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि श्री लक्ष्मी नमः हरिद्रापुत्रं सौभाग्यं श्री सत्यनारायण संघाच्या परिवाराला श्री गणपत्यं समर्पयामि अशा प्रकारे मंडळी आपल्या घरी सत्यनारायणाची महापूजा चालू आहे. म्हणजे आपण गणपती आपल्याला जेव्हा गणपती बाप्पा येतात त्यावेळी पण आपण एक सत्यनारायणाची महापूजा ठेवतो. म्हणजे 4 लोक आपल्या घरी येऊन जेवतात सुद्धा आणि आपल्याला तेवढं प्रसन्न वाटतं सगळीकडे. तर तुम्हाला माझ्या घरातील किलबिल दाखवलं. आमच्याकडे माझे मित्रपरिवार आणि आमच्याकडे जे आलेली आहे ना ती छोटी हिरा. हे बघ हिरा, हिरा इकडे बघ, हे बघ इकडे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हाय हिरा, हाय. असे आमच्याकडे मित्रपरिवार आलेले आहेत सत्यनारायणच्या पूजेनिमित्त. वैभव नेव्हीमध्ये असतो, त्याची भेट होणं शक्य नाही. आणि तो दुसरा सेलर संदेश चॅनल, तो एक, या दोघांची भेट होणं शक्य नाही आमच्याकडे. तुम्ही बघता प्रथमेश केसरकर, विनायक टक्के, रचना केसरकर, इशिता केसरकर. तुम्हाला एक बाहेरची आमच्याकडे जी गडबड आहे ती तुम्हाला सुद्धा दाखवतो, बघू शकता तुम्ही. आमच्या फळ्यात आम्हाला सगळेजण बसलेले आहेत गप्पा मारत सत्यनारायणाची पूजा होईपर्यंत. आमचे ग्रामसेवक भाऊ सुद्धा आलेले आहेत आमच्याकडे भेट द्यायला. आणि आमचे पप्प्या गाडगे म्हणजे आमचा भाचा आहेत आमचे ग्रामसेवक बंटीनर, आमचे प्रमोद काडगे. चालू तरी व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधू आणि घरी परत आला व त्याने संतती देणारे व्रत आपल्या भार्येला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्याचे व्रत करीन असा त्याने नमस्कार केला. अशा प्रकारचे व्रत शिलवान साधू वाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतःकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने गर्भवती झाली. नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न प्राप्त झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली, म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधू वाण्याला मधुर वाणीने प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करीत नाही? असा तिचा प्रश्न ऐकून साधू वाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायणाचे व्रत मी करेन. अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधू वाणी दुसऱ्या गावाला साधू वाण्याने आपल्या ज्ञाती बांधवासह आनंदी एकाच दिवसात चंद्रगिरीच्या राजवाड्यात चोरी झाली व तो चोर तोडलेले द्रव्य घेऊन साधू वाणी ज्या ठिकाणी, परंतु सत्याच्या प्रसादाच्या त्यागामुळे अतिदुःखी झाला. त्या राजाचे 100 गुंठे व धनधान्याची सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाले असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय केला व नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविध सत्यनारायणाचे पूजन केले. त्यानंतर हा अंगध्वज राजा धनपुत्र वगैरे ऐश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी गेला. हा सर्व सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन करावे. जो कोणी अति दुर्लभाचे सत्यनारायणाचे व्रत करतो व फळ देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्याने सर्व वस्तूंचा राहत होतो. जो दरिद्र असेल त्याला धन मिळते, जो बंधनात पडला असेल तो बंधनमुक्त होतो, जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायण बाजूक नाही
केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णुवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः शिवेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकटाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः जोक्षिताय नमः नारसिंहाय नमः शिवाय नमः जनार्दनाय नमः प्रेमदाय नमः हरिये नमः श्रीकृष्णाय नमः गोविंदा पाणी जाऊन घे देवसंतास्माकं देवे हमारे सतत बरकस्तरुणवास श्री सत्यानारायण संग्रहाच्या परिवार युताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षपुष्पं समर्पयामि श्री सत्यनारायण संग्रहाच्या परिवाराय नमः तुम्ही आपल्याला पिंड लावणे घालव श्री सत्यनारायण संग्रहाच्या परिवाराय नमः श्री लक्ष्मी नमः हरिजा कुंकुमं सौभाग्यदेवं समर्पयामि श्री सत्यनारायण संग्रहाच्या परिवाराय नमः सर्वोपचारार्थे अक्षतांनि समर्पयामि श्री सत्यनारायण संग्रहाच्या परिवाराय नमः श्री सत्यनारायण संघाच्या परिवाराय नमः धूपं दर्शयामि श्री सत्यनारायण संघाच्या परिवाराय नमः श्री सत्यनारायण संघाच्या परिवाराय नमः महानिरंजनदीपं समर्पयामि श्री सत्यनारायण संघाच्या परिवाराय नमः सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि अनेन पंचोपचारपूजनेन श्री सत्यनारायण संघाच्या परिवाराय प्रियतां तस्य निर्माणमस्तु नमस्कार आरती करूया ना बाबू हां आरती काय आरतीचं सामान घे कर्पूरगौरं गणाधारं दोषाधारं भुजगेन्द्रारं सदमृतारविन्दे भवं भवामि चैतन्यं नमामि श्री सत्यनारायण संघाच्या परिवाराय नमः कर्पूरातिक्यदीपं समर्पयामि वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशन दुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे दळित शोभतो बरा रुमझुम चरणी पुढे चरणी गागुर्या जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव पीतांबर फणीवर त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या दृढं त्वमेव सर्वं मम देवता कायेन वाचा मनेन्द्र सेवा शुभमा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि कृष्णं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधर माधवं गोपिका वदलं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री सत्यनारायण महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या सर्वदा योग दुधा गडावा तुझे कारणी देव माझा पडा वेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मार्ग निर्ष्याता जय रघुवीर समर्थ बाबा श्री सत्यनारायण महाराज संदेश केसरकर यांनी तुझी आपली जी काही आज सेवा चाकरी केलेली आहे ती आपली मान्य करून घे त्याच्या काही अडीअडचणी असतील त्या आपल्या बाजूला करून टाक या वास्तू त्यांच्या आपलं धनधान्य ऐश्वर्य आरोग्य मिळवून दे तो जिथे काम धंद्यात जातो तिथे आपलं त्याला भरकत मिळवून दे आणि त्याच्यावर आपला सदैव हस्त ठेवून त्याच्यावर आपलं कृपाशीर्वाद ठेवून त्याचं आपलं कल्याण करून बरोबर चांगलं
सत्यनारायण महाराज की जय. आरती वा. तिकडे जा दादा दादा नाव घे सोडन नाव घे नाही नाही मी नाही पार्टनर सत्यनारायणाच्या पूजेला तुळस वाळते वाचून संदेशावरचं नाव घेते सर्वांचं मानतात. मंडळी अशा पद्धतीने आपल्या सत्यनारायणाची महापूजा पार पडलेली आहे. मी आमच्या टाइम